Alpine Pharmaceuticals in association with Higher Secondary Principals Forum. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मराठीच्या 12वीच्या इयत्ता 12वीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये सगळ्यात सोपा असा आपला एक पाठ आहे आणि तो म्हणजे मोत्याचे पीक. खरं म्हणजे हा पाठ लक्षात ठेवायला आपल्याला अतिशय सोपा आहे, कारण हा पाठ आपण इतर विषयांच्या पद्धतीने जसा अभ्यास करतो, इतर विषयांचा जसा अभ्यास करतो तसा या विषयाची किंवा या पाठाचा अभ्यास करण्याची गरज नाही. कारण हा पाठ म्हणजे अतिशय गोष्टी रूपात आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. याचे लेखक आहेत वि.स. खांडेकर. मोत्याचे पीक, आता आपण जसं शेती करतो किंवा शेतीचं जसं पीक येतं तसं मोत्याचं पीक येतं का? तर नाही. कारण मोती हे स्पेशली निसर्गाची एक देणगी आहे आणि या निसर्गाच्या देणगीमध्ये उत्पन्न झालेली किंवा निर्माण झालेलं हे जे मोती आहेत, हे मोत्याचं पीक सहसा अतिशय दुर्लभ असं आपण म्हणू शकतो. अतिशय दुर्लभ अशा पद्धतीचं हे पीक आहे. आता या कथेमध्ये आपल्याला काही पूर्णपणे पाठ वाचायला पाहिजे किंवा पूर्णपणे त्याची प्रश्नांची उत्तरं अगदी बायहॅट करून किंवा पाठांतर करून लक्षात ठेवायला पाहिजे अशातला काही भाग नाही. कारण हा पाठच असा आहे की तो गोष्टी रूपात आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि म्हणूनच याला रूपक कथा हे नाव दिलेलं आहे. आता रूपक कथा म्हणजे काय? तर रूपक कथा म्हणजेच ज्या कथेमध्ये आशय जो आहे तो आशय अतिशय कमी असतो, परंतु त्याच्यातला जो अर्थ आहे तो अर्थ मात्र जास्त मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा असतो आणि म्हणूनच त्याला रूपक कथा असं म्हटलेलं आहे. यामध्ये आपण या कथेची काही वैशिष्ट्ये आपण पाहू शकतो. जसं या कथेतील पात्रे आणि घटना यांना एकापेक्षा अनेक अर्थ असतात. त्यानंतर महत्त्वाचे विचार व्यक्त करण्यासाठी रूपक कथा हे माध्यम निवडलेलं आहे. आता या कथेमध्ये रूपक कथा निवडण्याचं कारण हे, कारण या कथेला काही विशिष्ट असे विशेष आहेत. जसे प्रत्येक पाठामध्ये किंवा प्रत्येक कवितेमध्ये त्या पाठाची किंवा त्या कवितेची एक मध्यवर्ती कल्पना असते, ज्याला आपण सेंट्रल आयडिया म्हणतो, ज्याला आपण थीम म्हणतो. ती जेव्हा आपल्या लक्षात राहते किंवा विद्यार्थ्यांनी ती थीम जेव्हा लक्षात ठेवतील त्यावेळेला आपल्याला त्या पाठामध्ये काय सांगायचे लेखकांना किंवा त्या कवितेमध्ये कवींना काय सांगायचे हे आपल्याला त्या पाठाची जी थीम आहे किंवा त्या कवितेची जी थीम आहे, जी मध्यवर्ती कल्पना आहे, ज्याला सेंट्रल आयडिया म्हणतो, ती सेंट्रल आयडिया जेव्हा आपण लक्षात ठेवतो त्यावेळेला त्या पाठाची उत्तरं लक्षात ठेवायला अतिशय सोपं होतं. आणि तसं त्याच पद्धतीने या पाठामध्ये सुद्धा जी रूपक कथा आहे त्या रूपक कथेद्वारे एक गोष्ट सांगितलेली आहे किंवा एक विचार व्यक्त करण्यासाठी त्यांनी रूपक कथेचा आधार घेतलेला आहे. आता आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक कथा प्रकार आहेत. जसं विज्ञान कथा आहे, साहस कथा आहे, जातक कथा आहे, रहस्य कथा आहे, अशा अनेक प्रकार आहेत आणि त्यातलाच एक अतिशय सोपा आणि विद्यार्थ्यांना आवडेल असा एक प्रकार म्हणजे रूपक कथा, ज्याच्यातून विद्यार्थ्यांना एक विचार पटवून देण्यासाठी तो गोष्टी रूपात विद्यार्थ्यांपर्यंत पोचवलेला आहे आणि म्हणूनच याला रूपक कथा म्हटलेला आहे. आता हा पाठ लक्षात ठेवायचा कसा? आपण जेव्हा परीक्षेला याची तयारी करू त्यावेळेला हा पाठ लक्षात ठेवण्यासाठी त्याची गोष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून हा पाठ पूर्णपणे वाचायचा, मग त्याच्यावर एक्सप्लेनेशन देण्याची तशी गरज मला वाटत नाही आणि म्हणूनच या पाठाची जी थोडक्यात जी रूपरेषा आहे किंवा जी गोष्ट आहे ती आपण सुरुवातीला ऐकूया. बघा, ज्या वेळेला या कथेमध्ये काही महत्त्वाच्या काही शब्द आहेत, ते शब्द आपण लक्षात ठेवले की आपल्याला हा पाठ लक्षात ठेवायला अतिशय सोपा आहे. त्यातला पहिला शब्द आहे पाणबुडे. आता पाणबुडे म्हणजे कोण? तर पाणबुडे म्हणजे समुद्राच्या तळाशी जाऊन समुद्रातील जे काही रत्न असतात किंवा ज्या काही मौल्यवान अशा वस्तू असतात त्या शोधणारी एक व्यक्ती किंवा ज्या व्यक्ती असतात त्यांना पाणबुडे म्हटलेलं आहे. हा या कथेतील महत्त्वाचा एक शब्द आहे. दुसरा आहे वरुण देवता. आता वरुण देवता म्हणजे कोण आणि तिचं कार्य काय हे आपल्या आधी लक्षात आलं पाहिजे. जसं भारतीय साहित्यामध्ये किंवा हिंदू धर्मामध्ये अनेक देवता आहेत आणि त्या अनेक देवतांचं एक वेगळं असं वैशिष्ट्य आहे.
जशी बुद्धीची देवता आपण गणपती म्हणतो, किंवा आपल्याला काय म्हणतो ना आपण, ताकद येण्यासाठी किंवा धैर्य येण्यासाठी आपण मारुतीची आराधना करतो. तशीच या सृष्टीमध्ये पाऊस देणारी म्हणजे पाणी देणारी जी देवता आहे ती वरुण देवता. या कथेमधले जे पाणबुडे आहेत हे पाणबुडे वरुण देवतेकडे एक प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी शेतीला आवश्यक असणारी काही नक्षत्र आहेत. त्यातल्या काही नक्षत्रांची नावं आपण इथे घेऊया. मृग, मघा आणि हस्त. ही जी 3 नक्षत्र आहेत, ही 3 नक्षत्र शेतीसाठी आवश्यक आहेत. म्हणजे या 3 नक्षत्रांमध्ये जर पाऊस पडला तर त्याचा फायदा शेतीला म्हणजे शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रमाणात होतो. समजा या नक्षत्रांमध्ये पाऊस नाही पडला तर साहजिकच पाऊस पडणार नाही, शेती पिकणार नाही. आणि त्यामुळेच या 3ही नक्षत्रांमध्ये पाऊस पडल्यानंतर शेती पिकते. आणि आणखी या पाठामध्ये आणखी एका नक्षत्राचं नाव आहे आणि ते आहे स्वाती. कदाचित तुम्हाला माहिती असेल, स्वाती नक्षत्रामध्ये सहसा पाऊस पडत नाही, पण जर पडला तर त्या पाण्यापासून मोती तयार होतात, ज्याला आपण पर्ल म्हणतो. ते अतिशय मौल्यवान असतात. आता टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे, तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे की हे मोती तयार करण्यासाठी स्वाती नक्षत्राच्या पावसाची गरज पडत नाही. तर हीच प्रयोगशाळेमध्ये त्या पद्धतीची वैशिष्ट्ये असलेलं पाणी तयार केलं जातं आणि ते शिंपल्यांमध्ये सोडून त्यापासून मोती तयार केले जातात. परंतु खरोखरच पूर्वीच्या काळी अशा पद्धतीची तंत्रज्ञान होतं का? तर नव्हतं. मग अशा वेळेला स्वाती नक्षत्राची वाट काही लोक पाहायचे. त्यातले एक आहेत पाणबुडे. आता इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचे की हे जे पाणबुडे आहेत, या पाणबुड्यांनी वरुण देवतेकडे प्रार्थना केली की मृग, मघा आणि हस्त या 3ही नक्षत्रांमध्ये पाऊस नाही पडला तरी चालेल. तुम्हाला माहीत असेल की आपल्या भारतीय परंपरेमध्ये 27 प्रकारची नक्षत्र आहेत आणि या 27 प्रकारच्या नक्षत्रांचं वेगवेगळं असं वैशिष्ट्य असतं. त्या प्रत्येक नक्षत्राचं आपलं आपलं असं एक वाहन असतं. जसं मृग नक्षत्र जूनच्या 7 तारीखला लागलं, ज्याला आपण आपल्या लोकल लँग्वेजमध्ये ज्याला आपण मिरग म्हणतो. तर हे मिरग, हा जो मिरग आहे तो मिरग 7 जूनला लागला आहे. त्यानंतर बरोबर 15 दिवसांनी दुसरं नक्षत्र लागलं, पुन्हा 15 दिवसांनी दुसरं नक्षत्र लागलं आणि या प्रत्येक नक्षत्राचं एक वाहन असतं. आता इथे या नक्षत्राचं वाहन होतं म्हैस. म्हणून या नक्षत्रामध्ये कदाचित भरपूर पाऊस पडला. कदाचित तुम्हाला माहिती असेल म्हैस हिला पाऊस कमी लागतो, जास्त लागतं. ज्या पद्धतीने पाऊस लागतो त्या पद्धतीने पाऊस लागला. त्यानंतर मघा आणि त्यानंतर हस्त. या 3ही नक्षत्रांमध्ये किंवा प्रत्येक 27ही नक्षत्रांमध्ये वेगवेगळी अशी वाहनं असतात आणि त्या प्रत्येक वाहनाप्रमाणे त्या पद्धतीचा पाऊस लागणं किंवा त्या पद्धतीने निसर्गामध्ये बदल होत असतात. हे बदल होण्यासाठी आवश्यक असणारी ही जी वाहनं किंवा ही जी नक्षत्र आहेत ती नक्षत्र आणि त्यातली नक्षत्र ही जी 4 आहेत ती 4 नक्षत्र आपल्याला या पाठाला आवश्यक आहेत, पाठ लक्षात ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. तर झालं असं की हे जे पाणबुडे आहेत त्या पाणबुड्यांनी वरुण देवतेकडे प्रार्थना केली की मृग, मघा आणि हस्त या 3ही नक्षत्रांमध्ये पाऊस नाही पडला तरी चालेल, परंतु स्वाती नक्षत्रामध्ये मात्र भरपूर पाऊस पडू दे, जेणेकरून काय होईल की मोती पिकू देत. आता याच्यातून आपल्याला कोणते विचार व्यक्त करायचे आहेत लेखकांना हे आपल्याला इथे लक्षात येते. बघा, या कथेमध्ये जी या पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे ती मध्यवर्ती कल्पना इथे सांगितलेली आहे. बघा, अन्नापेक्षा कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नाही. आणि दुसरी आहे स्वार्थी प्रवृत्ती आणि त्यामुळे इतरांचे अकल्याण. म्हणजे माणसाला मोह झाल्यानंतर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे या पाठामध्ये सांगण्यासाठी पहिलं उदाहरण इथे हे दिलेलं आहे की या 3ही नक्षत्रांमध्ये पाऊस नाही पडला तरी चालेल, परंतु स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडू दे, जेणेकरून भरपूर मोती पिकू देत. आता वरुण देवता म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे पावसाचीच देवता आणि तिच्या पोटात शिरायला काही कोणी वेगळं सांगायला नको. या वरुण देवतेने या पाणबुड्यांची विनंती मान्य केली आणि साहजिकच त्या उभ्या वर्षामध्ये या 3ही नक्षत्रांमध्ये ज्या शेतीला आवश्यक असणारी जी काही नक्षत्र आहेत त्या नक्षत्रांमध्ये पाऊस न पडल्यामुळे साहजिकच तिथे शेती पिकली नाही.
त्याचा परिणाम किती घोर झाला किंवा भयानक झाला हे आपल्याला या पाठामध्ये पुढे आपण अभ्यासू बघू. इथे शेती पिकली नाहीत, फक्त स्वाती नक्षत्रांमध्ये मात्र पाऊस पडला आणि त्यामुळे या नक्षत्रामध्ये किंवा त्या उभ्या वर्षामध्ये जेवढे मोती त्यांनी आयुष्यभर पाहिले नव्हते, उभ्या आयुष्यात जेवढे मोती पाहिले नव्हते तेवढे मोती त्यांनी या नक्षत्रामध्ये किंवा यावर्षी पाहिले. आता साहजिकच या पाणबुड्यांना एवढ्या मोत्यांच्या राशी पाहिल्यानंतर हे पाणबुडे जे आहेत त्यांना अतिशय ब्रह्मानंद झाला, जो आपल्या या पाठामध्ये आणखी काही आपल्याला माहीत नसलेला किंवा थोडासा अर्थ आपल्याला माहीत असावा त्याच्यासारखा एक शब्द म्हणजेच ब्रह्मानंद. आता ब्रह्मानंद म्हणजे काय, तर अतिशय आनंद. मोत्यांच्या राशी पाहिल्यानंतर त्यांना जो आनंद झालेला आहे त्याला ब्रह्मानंद म्हटलेला आहे. म्हणजे जी प्रार्थना त्यांनी केली होती त्या प्रार्थनेला त्यांना वरुण देवतेने जो आशीर्वाद आहे तो दिल्यामुळे साहजिकच त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये न पाहिलेले मोती पाहिले, ते अतिशय आनंदित झाले. म्हणजे ईश्वर प्राप्त झाल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद त्यांना या मोत्यांच्या राशी पाहिल्यानंतर झाला. आणि त्यानंतर परंतु कसं होतं की खूप जरी आनंद झाला तरी सुद्धा तो भरपूर काळ काही टिकू शकत नाही. त्या पद्धतीनेच इथे जे पाणबुडे आहेत त्या पाणबुड्यांना हा जो आनंद आहे तो अगदी थोड्या वेळापुरताच त्यांना अनुभव करता आला. त्यानंतर काय झालंय की कुठेतरी दिवसभर ते मोती काढून काढून ते पाणबुडे थकले होते आणि त्यांच्याकडे जी शिदोरी होती, शिदोरी म्हणजेच प्रवासाला लागण्यासाठी आणलेलं खाऊ, ज्याला आपण आपल्या स्कूलमध्ये टिफिन आणतो, त्या पद्धतीने त्यांनी जो प्रवासासाठी किंवा तिथे कामावर आल्यानंतर लागणारा जो खाऊ आहे, जे जेवण आहे, ती शिदोरी त्यांची संपली होती. साहजिकच त्यांना कुठेतरी भुकेची जाणीव झाली. इथे आपली जी मध्यवर्ती कल्पना आहे बघा, अन्नापेक्षा कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नाही. इथे जरी त्यांना ब्रह्मानंद झाला असला तरी सुद्धा त्यांना काय झालंय, भुकेची जाणीव शेवटी कुठेतरी झालेली आहे. आणि अशा वेळेला त्यांनी इथे तिथे इकडे तिकडे पाहायला सुरुवात केली, कुठेतरी आपल्याला अन्न मिळेल का, या उद्देशाने त्यांनी काय केलंय, गावाकडे जाण्यासाठी त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. आता तिथे येते त्यांनी आपले जे मोती त्यांना जे मिळालेले होते ते मोती त्यांनी एका हाऱ्यांमध्ये घेतले. आता हारे हा एक शब्द आपल्याला थोडासा नवीन आहे, आपल्याकडे हारे हा शब्द वापरत नाही, ज्याला आपण आपल्या कोकणी भाषेमध्ये पाटलो म्हणतो. तुम्ही म्हापसा मार्केटमध्ये किंवा कुठल्याही यार्डमध्ये वगैरे जर गेला असाल तर ते वेताचे तयार केलेले पाटले असतात बघा, ज्याला टोपल्या म्हणतो आपण. तर त्या टोपल्यांमध्ये, त्या हाऱ्यांमध्ये त्यांनी काय केलं आहे, ते मोती घातले, ते त्यांनी डोक्यावर घेतले आणि तिथून ते लोकवस्तीकडे निघाले. आता लोकवस्तीकडे गेल्यानंतर भरपूर चालून आणि पोटात भुकेचा डोंब घुसल्यामुळे त्यांना जे डोक्यावरचं जे ओझं होतं ते असह्य झालं होतं. कधी एकदा गाव मिळतोय आणि कधी एकदा आपल्याला काहीतरी खायला मिळतंय अशी अवस्था त्यांची झाली होती. आणि म्हणूनच त्यांनी काय केलंय की भराभर ते पावलं उचलायला लागले. शेवटी त्यांना लांबून एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये एक कारभारीण होती आणि त्या झोपडीच्या दारामध्ये त्यांना एक विचित्र असं दृश्य त्यांना दिसलं, जिथे त्या झोपडीच्या दारामध्ये एक गाय आपल्या मेलेल्या वासराला चाटत होती. जिथे या पाठामध्ये निश्चेष्ट असा एक शब्द आलेला आहे. निश्चेष्ट म्हणजेच मेलेलं, प्राण नसलेलं. हे जे वासरू आहे त्या वासराला ती गाय चाटत होती आणि मोठमोठ्याने हंबरडा पडून रडत होती. आणि तिचं जे हंबरणं आहे, ती रडणं आहे, ते ऐकून त्या झोपडीची जी कारभारीण होती ती कारभारीण मात्र अतिशय हतबल झाली होती. ती काही करू शकत नव्हती, पण तरीसुद्धा त्या गायीच्या मानेवर आपली मान टाकून त्या गायीचं सांत्वन करत होती. सांत्वन झालं ती करत असताना तेवढ्यात ते पाणबुडे तिथे पोचलेले आहेत. ते हे सगळं दृश्य त्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्याबरोबरच आणखी एक दृश्य त्यांनी पाहिलं आहे की त्या झोपडीच्या दारात ज्यांच्या बरगड्या मोजता येतील अशी 3 चिल्ली पिल्लं, म्हणजे त्या कारभारणीची 3 छोटी छोटी मुलं जी अतिशय अशक्त आहेत, ज्यांना अन्न नाही आहे, जी भुकेने अतिशय तडफडत आहेत, अशा पद्धतीची, ज्यांच्या हाडांचे सापळे झालेले आहेत म्हणून त्याला बरगड्या म्हटलेल्या आहेत, ज्यांच्या मोजता येतील अशी ती 3 चिल्ली पिल्ली तिथे हा सगळा देखावा बघून अतिशय भांबावून गेलेली होती. भांबावून जाणे म्हणजे गोंधळून जाणे. हा एक वाक्प्रचार आपल्या पाठामध्ये आहे, जो परीक्षेला बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. भांबावून जाणे म्हणजे गोंधळून जाणे. त्यानंतर
हे सगळं दृश्य बघितल्यानंतर त्या पाणबुड्यांनी त्या कारभारणीला विचारले की काय झालं, वासरू कशाने मेलं. मग त्यावेळेला तिने सांगितलं की चारा नव्हता किंवा उपासानं मेलं म्हणून सांगितलं. मग त्यावेळेला विचारलं चारा नव्हता का, मग कुठून आणू चारा, कारण सगळीकडे पाऊसच नाही, शेती नाही आणि साहजिकच जमिनीवर अशा प्रकारे भेगा पडल्यात की जिथे एक साधं तृणसुद्धा तिथे उगवलेलं नाही आणि अशा वेळेला मी माझ्या वासराला चारा कुठून देणार. आणि हे सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं आहे की आपल्या टोपल्यातले आपल्या हाऱ्यातले काही मूठभर मोती तिला देऊ केलेत आणि तिला सांगितलं की साधा चारा कशाला पाहिजे, हा घे मोत्याचा चारा. पण त्याऐवजी म्हणजे काय म्हणतात ना ते अगदी क्षणभर त्या कारभारणीला ते मोती पाहून, मुठभर मोती पाहून तिच्याकडे तिला जे दुःख झालेलं होतं ते दुःख ती विसरलेली आहे. क्षणभर तिला त्या मोत्यांचा मोह झालेला आहे, पण तो अगदी क्षणभर. शेवटी ते मोती तिने जेव्हा घेण्यासाठी हात पुढे केले त्यावेळेला त्या पाणबुड्यांनी तिला विचारलंय की या बदल्यात तू आम्हाला काय देणार आहेस. आता त्यांच्या डोळ्यातील ती विलक्षण अतृप्ती पाहून त्या कारभारणीच्या मनामध्ये एक वेगळीच शंका आली आणि म्हणून तिने त्यांना जायला सांगितले. चला चालते व्हा इथनं म्हणून सरळ त्यांना हाकलून दिलं. परंतु ते जे पाणबुडे होते त्या पाणबुड्याचा जो पुढारी होता त्या पुढाऱ्याला आपली चूक लक्षात आली आणि त्यावेळेला त्यांनी तिला सांगितलं की भाऊबीजेची ओवाळणी म्हणून आम्ही तुला हे मोती देत आहोत. ते लक्षात आल्याबरोबर किंवा ते जाणवल्याबरोबर तिचा राग थोडा शांत झाला, पण तिच्या डोक्यात आणखी एक प्रकाश पडला की भाऊबीज म्हटल्यानंतर साहजिकच समजा भाऊबीजेची ओवाळणी म्हणून आपण ते मोती घेतले तर भावाला त्या बदल्यात काहीतरी खायला द्यावं लागतं. आपल्याकडे माहिती आहे हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा भाऊबीज करतो त्यावेळेला भावाला ओवाळल्यानंतर आपण त्याला काहीतरी त्याच्या तोंडात गोडधोड काहीतरी घालतो, म्हणजे काहीतरी अन्न घालतो. आता हे जेव्हा तिच्या लक्षात आलं त्यावेळेला तिने सरळ सरळ त्या पाणबुड्यांना हाकलून दिलं, चला चालते व्हा इथनं. आणि तिथे पुढे ती सांगते की एकच भाकरी आहे माझ्या घरात. तिच्या घरामध्ये फक्त एकच भाकरी होती आणि ती 3 मुलं शिवाय ती कारभारीण ही उपाशी होती. आणि समजा आपण ते भाऊबीजेची ओवाळणी म्हणून ते मोती घेतले असते तर काय झालं असतं, साहजिकच ती भाकरी त्यांना द्यावी लागली असती, आपली मुलं उपाशी राहिली असती. हा विचार करून त्या कारभारणीने त्यांना चला चालते व्हा इथनं म्हणून सांगितलं. ते पाणबुडे बिचारे तसेच तिथून गावाकडून त्या झोपडीकडून निघाले. तिथून ते हळूहळू पुढे आले. तर पुढे आल्यानंतर त्यांना समोर एक देऊळ दिसलं. परंतु सगळीकडे तिथे जाता जाता त्यांच्या लक्षात आलं की सगळीकडे अशा पद्धतीचा देखावा आहे की सगळीकडे अस्थिपंजर झालेली माणसं, उपासाने बेजार झालेली माणसं, खरोखर म्हणजे या समाजामध्ये या सृष्टीमध्ये सुखाच्या सगळ्या गोष्टी होत्या, परंतु नव्हतं ते फक्त अन्न. आणि ह्या अन्नाच्या शोधार्थ ते पुढे पुढे जायला लागले. पुढे त्यांना एक देऊळ दिसतं आणि त्या देवळामध्ये एक संन्यासी देवापुढे हात जोडून बसला होता. आता साहजिकच जेव्हा ते देवळामध्ये गेले, तिथे देवळामध्ये गेल्यानंतर ते त्या संन्याशाकडे जेव्हा गेले, त्या संन्याशाने त्या पाणबुड्यांच्या डोक्यावर असलेले हारे पाहिले आणि त्या संन्याशाला वाटलं की काहीतरी यांनी अन्न आणलेलं आहे की काय. आणि म्हणून त्यांनी काय केलंय की त्या पाणबुड्यांना सांगितलंय की तुम्ही काहीतरी आणलंय वाटतं, अन्न आणलंय वाटतं, तुम्ही काहीतरी खायला द्या मला. मग तो शिळ्या किंवा उष्ट्या भाकरीचा तुकडा असला तरी चालेल, परंतु तो मला तुम्ही द्या. आता हे वाक्य ऐकल्यानंतर पाणबुडे अतिशय भेदरले, कारण एक देवाचा भक्तसुद्धा, साधा देवाचा भक्तसुद्धा इथे अन्नासाठी लाचार होऊ शकतो, उष्ट्या किंवा शिळ्या भाकरीचा तुकडा मागू शकतो, तर आपण तर कितीतरी श्रीमंत आहोत, हे मोती आपल्याला मिळालेले आहेत, परंतु या मोत्यांच्या बदल्यात मात्र आपण या सृष्टीमध्ये अन्न विकत घेऊ शकत नाही. तिथे भुकेची जागा मोती घेऊ शकत नाहीत. आणि म्हणून जेव्हा त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळेला त्यांनी प्रश्न केला की जगातलं सारं अन्न गेलं कुठे. आणि त्यावेळेला इथे तो संन्यासी सांगतोय, जी सत्य परिस्थिती आहे ती सांगतोय की आपल्या या जगामध्ये पाऊसच पडला नाही तर मग अन्न कुठून येणार. आणि साहजिकच हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्या पाणबुड्यांना अतिशय पश्चाताप झाला आणि त्यांनी आपल्या डोक्यावरचे सगळे हारे किंवा सगळे मोती पुन्हा एकदा समुद्रामध्ये फेकून दिले. आणि शेवटी त्यांच्या डोक्यात जो विचार आला आहे की आपण अन्न हे या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे, जो या पाठामध्ये याची मध्यवर्ती कल्पना आहे, अन्न हे जगात श्रेष्ठ आहे किंवा अन्नापेक्षा या जगात कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नाही, तो एक विचार आला. आणि आपण स्वार्थामुळे किती मोठं नुकसान केलेलं आहे.
स्वार्थामुळे आपलं नुकसान झालं ते झालंच, परंतु आपण संपूर्ण जगाचं नुकसान केलेलं आहे, या जगाचं अकल्याण केलेलं आहे. आणि म्हणूनच हा विचार त्यांच्या डोक्यात आला, त्यांना पश्चाताप झाला आणि शेवटी त्यांनी ते सगळे मोत्याचे हारे पुन्हा एकदा समुद्रात फेकून दिले आणि पुन्हा एकदा शेवटी प्रार्थना केली. सुरुवातीला प्रार्थना केली होती, आपल्याला संपूर्ण या 3ही नक्षत्रांमध्ये पाऊस नाही पडला तरी चालेल, स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडू दे, मोती पिकू देत. पण शेवटी त्यांनी प्रार्थना ही केली आहे की मृग, मघ आणि हस्त या 3ही नक्षत्रांमध्ये पाऊस पडू दे, स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस नाही पडला तरी चालेल. आणि त्यानंतर आपल्या पश्चातापाचं बोलणं झाल्यानंतर ते तिथून निघून गेलेले आहेत. गोष्टीचं तात्पर्य एवढं आहे की आपण मोहापायी, स्वतःच्या मोहापायी किती मोठं नुकसान स्वतःबरोबर दुसऱ्यांचंही करत असतो, हा विचार मांडण्यासाठी, किंवा अन्न हे सर्वश्रेष्ठ आहे हा विचार मांडण्यासाठी इथे लेखकांनी या रूपक कथेचा आधार घेतलेला आहे. आता या पाठामध्ये ही गोष्ट आपल्या लक्षात राहिली की आपल्याला या पाठाचा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. ही गोष्टच नुसती लक्षात ठेवून तुम्ही पूर्णपणे प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. हा पाठ एवढा महत्त्वाचा आहे की आपल्या बोर्ड एक्झाममध्ये प्रत्येक वर्षाला या पाठावर एक ना एक तरी प्रश्न आलेलाच आहे. मग तो 3 ते 4 वाक्यांमध्ये उत्तर द्या असू दे, संदर्भासह स्पष्टीकरण असू दे, किंवा मग मोठा प्रश्न असू दे, 7 ते 8 ओळीमध्ये उत्तरे द्या हा प्रश्न असू दे. आता या पाठाला आवश्यक असणारे काही मुद्दे जे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहेत ते मुद्दे आपण पाहू. इथे आपला जो पहिला प्रश्न आहे, 3 ते 4 वाक्यांमध्ये उत्तरे द्या, त्यातला पहिला प्रश्न आहे की पाणबुड्यांनी वरुण देवतेस कोणती प्रार्थना केली. तुम्हाला परीक्षेला जेव्हा हा प्रश्न येईल त्यावेळेला तुम्हाला पहिली जी प्रार्थना केलेली आहे ती पहिली प्रार्थनाच आपल्याला लिहायची आहे. 2 वेळेला प्रार्थना पाणबुड्यांनी केलेली आहे, परंतु शेवटची प्रार्थना आपल्याला इथे लिहायची नाही आहे. त्यामुळे पहिली प्रार्थना काय केली आहे की मृग, मघ आणि हस्ताचा पाऊस न पडता फक्त स्वातीचा पाऊस पडावा, हा एक मुद्दा. दुसरा, कारण का तर भात किंवा जोंधळा हे काय आहे, क्षणभंगूर आहेत. क्षणभंगूर म्हणजे क्षणात नष्ट होणारं, अगदी क्षणकाळ टिकणारं. आता भात किंवा जोंधळा जिथे शेतीची नक्षत्र आहेत त्या शेतीच्या नक्षत्रांमध्ये पाऊस पडल्यामुळे भात, जोंधळा वगैरे पीक येतं, परंतु हे न मिळता हे त्यांच्या दृष्टीने काय होतं, पाणबुड्यांच्या दृष्टीने की हे क्षणभंगूर आहे, मग ते नाही पिकलं तरी चालेल, परंतु स्वातीचा पाऊस मात्र पडू देत, जेणेकरून मोती पिकू देत. इथे पुढे त्यांनी सांगितलंय की जेणेकरून भरपूर मोती पिकू देत, गोरगरिबांच्या कानात डूल झुलू देत, त्यांच्या बायकांच्या हातात मोत्याची काकडे फुलू देत आणि मंदिराच्या दारादारात मोत्यांचे पडदे हलू देत. म्हणजे सगळी सुखसोयी, सगळ्या सुखसोयी आपल्या समोर याव्यात अशी त्यांची अपेक्षा होती. आणि म्हणून ही प्रार्थना त्यांनी वरुण देवतेने इथे सुरुवातीला केलेली आहे. त्यानंतर या पाठात जो आपला मोठा प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी आवश्यक असणारा दुसरा मुद्दा मी तुम्हाला या व्याख्यानाच्या शेवटी तुम्हाला याचे महत्त्वाचे, या उत्तरासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे मुद्दे देईल. परंतु इथे आपल्याला काय सांगायचं आहे की याचा परिणाम काय झाला आहे, तर पावसाच्या नक्षत्रात पाऊस पडला नाही, फक्त त्यामुळे काय झालं आहे, अन्नधान्य नाही, केवळ मोती पिकले आणि पाणी नाही, हा याचा परिणाम झालेला आहे. आपल्याला मोठं उत्तर ज्यावेळेला लिहायचं आहे त्यावेळेला या सगळ्या मुद्द्यांचा आपण खूप आवर्जून इथे उल्लेख करणं गरजेचं आहे. कारण हे परिणाम किंवा झोपडी वगैरे हे जे पुढचे जे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे आपल्याला इथे आहेत आणि त्यामधले हे जे सब पॉईंट आहेत ते सब पॉईंटसुद्धा आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. म्हणून इथे ज्या वेळेला पाणबुड्यांनी प्रार्थना केलेली आहे की फक्त स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडू दे, त्याचा परिणाम काय झाला आहे की इथे पावसाच्या नक्षत्रात पाऊस पडला नाही, त्यामुळे अन्नधान्य नाही, सगळीकडे उपासमार झाली, केवळ मोती पिकले त्यामुळे पाणी नाही, सगळीकडे उपासमार झाली. त्यानंतर पुढे जेव्हा ते झोपडीकडे येतात त्यावेळेला झोपडीमध्ये त्यांना काही गोष्टी दिसतात. त्यातला पहिला आहे मरून पडलेल्या म्हणजेच निश्चेष्ट वासराला चाटणारी गाय, त्यानंतर अश्रू ढाळत गायीचे सांत्वन करणारी कारभारीण, अस्थिपंजर झालेली मुले, मोत्यांचा मोह, भाऊबीज आणि हाकलून देणे, हे मुद्दे या झोपडी या मुद्द्यामध्ये आवश्यक आहेत. हे मी का सांगते, कारण ज्यावेळेला तुम्हाला संदर्भासह स्पष्टीकरण येईल, समजा झोपडी या मुद्द्यामध्ये काय संदर्भ असेल,
तर चला चालते व्हा इथनं, एकच भाकरी आहे माझ्या घरात, हा एक संदर्भ तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे आणि तो बऱ्याच वेळेला आलेला आहे. त्याबरोबरच दुसरा आहे बघा, साधा चारा कशाला हवा, हा घ्या मोत्याचा चारा, हा एक संदर्भ आहे. त्यानंतर चला चालते व्हा इथनं असं 2 वेळेला तिने म्हटलेलं आहे. मग ते सुरुवातीला भाऊबीजेची ओवाळणी देण्याआधीचं एक वाक्य आहे आणि त्यानंतरचं दुसरं वाक्य आहे, एकच भाकरी आहे माझ्या घरात, हे दुसरं वाक्य आहे. ते सुद्धा आपल्याला इथे बघायचं आहे. म्हणून ही जी झोपडी हा जो मुद्दा आहे, तो झोपडी या मुद्द्यामधले हे सगळे सुद्धा मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत संदर्भासह स्पष्टीकरणासाठी. त्याच्यानंतर इथे पुढचा मुद्दा आहे बघा, संन्यासी. जेव्हा पाणबुडे झोपडीमधून किंवा कारभारणीने हाकलून दिल्यानंतर ते पुढे जातात, त्यावेळेला त्यांना देवळात एक देवापुढे हात जोडून बसलेला संन्यासी दिसतो आणि तिथे त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो की स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना त्रास आपण दिलेला आहे आणि त्यांना पाणबुड्यांना स्वतःची चूक उमगलेली आहे. कारण संन्यासाने त्यांच्याकडे उष्ट्या किंवा शिळ्या भाकरीचा तुकडा मागितलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात येते की आपण काय केलं आहे, भयानक स्वार्थ इथे साधलेला आहे आणि त्या स्वार्थामुळे आपण स्वतःबरोबरच दुसऱ्यांना सुद्धा त्रास दिलेला आहे. ते स्वतः भुकेने व्याकुळ झालेले आहेतच, पण त्याबरोबरच संपूर्ण सृष्टी इथे उपासाने मेलेली आहे किंवा संपूर्ण सृष्टी इथे उपासाने तडफडत आहे आणि म्हणूनच स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी दुसऱ्यांना त्रास दिलेला आहे हा विचार त्यांच्या डोक्यात येतो. आणि दुसरा, इथे पाणबुड्यांना स्वतःची चूक उमगलेली आहे. त्यानंतर आता जे मी तुम्हाला सांगितलेलं की उत्तरासाठी आवश्यक असणारे मुद्दे बघा, इथे पहिला आहे प्रार्थना, त्यानंतर परिणाम, झोपडी, संन्यासी आणि शेवटी प्रार्थना. आता एक काम करायचं आहे की जेव्हा आपल्याला या पाठावर कुठलाही प्रश्न येईल, मोठा प्रश्न आपल्याला याला और म्हणून 2 प्रश्न येऊ शकतात की पहिला इथे आहे बघा की पाणबुड्यांनी मोत्याचे हारे सर्व हारे समुद्रात का फेकून दिले, हा एक प्रश्न आहे आणि त्यालाच किंवा या कथेतील किंवा मोत्याचे पीक या कथेतील रूपक स्पष्ट करा असा प्रश्न येईल. त्यावेळेला आपल्याला इथे उत्तराच्या सुरुवातीला प्रार्थना हा जो मुद्दा आहे त्याच्या आधी रूपक हा एक मुद्दा इथे लिहिणं गरजेचं आहे. कारण इथे ही जी कथा आहे ती रूपक कथा आहे आणि रूपक कथा याचं वैशिष्ट्य आपल्याला थोडक्यात सांगायचं आहे. कारण ही मोत्याचे पीक ही एक रूपक कथा आहे. या कथेतील पात्रे आणि घटना एकापेक्षा अनेक अर्थ सूचित करतात आणि म्हणूनच किंवा या कथेमध्ये त्यानंतर आपल्याला थीम सांगायची आहे की या कथेमध्ये अन्न हे सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याबरोबरच स्वतःच्या स्वार्थामुळे आपण इतरांचं सुद्धा नुकसान केलेलं आहे हा विचार या पाठामध्ये मांडलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे एक मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. मग त्याच्यामध्ये प्रार्थना आली. प्रार्थना कुठली आली आहे की पाणबुड्यांनी सुरुवातीला केलेली प्रार्थना की देवा यंदा नुसता स्वातीचा पाऊस पाड, मृग किंवा मघा किंवा या नक्षत्रांमध्ये पाऊस नाही पडला तरी चालेल आणि त्यामुळे भरपूर मोती पिकू देत, ही प्रार्थना त्यांनी केली. त्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की शेती पाणी नाही की त्या 3ही नक्षत्रांमध्ये पाणी न आल्यामुळे किंवा पाऊस न पडल्यामुळे पाणी नाही, शेती नाही, अन्नधान्य नाही, त्यामुळे सगळीकडे उपासमार झाली. त्यानंतर भुकेने व्याकुळ झालेले पाणबुडे लोकवस्तीकडे निघाले, अन्नाच्या शोधात लोकवस्तीकडे निघाले. तिथे त्यांना एक झोपडी दिसते. त्या झोपडीच्या दारात एक गाय आपल्या निश्चेष्ट वासराला चाटत हंबरडा पोडून रडत होती आणि त्या झोपडीची कारभारीण त्या गायीच्या मानेवर मान टाकून तिचं सांत्वन करत होती. त्यानंतर त्या झोपडीच्या दारात ज्यांच्या बरगड्या मोजता येतील अशी 3 चिल्ली पिल्ली हा संपूर्ण देखावा पाहून भांबावून गेली होती. हे आपल्याला अगदी शॉर्टकट लिहायचं आहे. याचा संदर्भासह स्पष्टीकरणासाठी याला झोपडी या मुद्द्यामध्ये जे मी बाकीचे जे सब पॉईंट दिलेले आहेत त्या पॉईंटचा आपल्याला इथे आधार घ्यायचा आहे. इथे हे सगळं लिहायचं आहे आणि त्यानंतर त्यांनी मोती देऊ केलेत आणि त्या मोत्यांच्या बदल्यात आपल्याला काय देशील हे विचारल्यानंतर तिने चालते व्हायला सांगितलं. त्या पाणबुड्यांच्या डोळ्यामध्ये जी विलक्षण अतृप्ती होती ती पाहून त्यांना हाकलून दिलं. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण किती मोठी चूक केलेली आहे आणि मग त्यांनी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून त्यांना ते मोती देऊ केलेत. परंतु भाऊबीज म्हटल्यानंतर ते आपल्याला त्यांना अन्न द्यावं लागेल आणि एकच भाकरी तिच्या घरात होती जी तिने आपल्या मुलांसाठी ठेवली होती आणि म्हणून तिने ते मोती नाकारलेले आहेत. तिथून हाकलून दिल्यानंतर पाणबुडे गावात गेले.
तिथे त्यांनी सगळीकडे अस्थिपंजर झालेली माणसं पाहिली, उपासमारीने कशी तडफडत आहेत ही माणसं पाहिली आणि तिथे एका देवळात देवापुढे हात जोडून बसलेला संन्यासी त्यांना दिसला. त्या संन्यासाने त्यांच्या पाणबुड्यांच्या डोक्यावर असलेले हारे बघून त्यांना वाटलं की त्यातून काहीतरी अन्न आणलं असेल, म्हणून त्या संन्यासाने त्यांच्याकडे अन्नाची मागणी केली. उष्ट्या किंवा शिळ्या भाकरीचा तुकडा असला तरीही चालेल म्हणून सांगितलं. त्यानंतर पाणबुड्यांच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण किती मोठी चूक केलेली आहे. इथे पश्चाताप हा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये लिहायचा आहे. आपण आपल्या स्वार्थामुळे किती मोठी चूक केलेली आहे, आपल्यामुळे ह्या संपूर्ण जगाचा आपण कसं नुकसान केलेलं आहे हा विचार त्यांच्या डोक्यात आला आहे. आणि अन्नापेक्षा कुठलीही गोष्ट श्रेष्ठ नाही हेही त्यांना लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांना मोठा पश्चाताप झाला. आणि शेवटी त्यांनी आपल्या डोक्यावरचे सगळे हारे पुन्हा एकदा समुद्रात फेकून दिलेत, सगळे मोती फेकून दिलेत आणि शेवटी त्यांनी प्रार्थना केली की मृग, मघा आणि हस्त या तीनही नक्षत्रांमध्ये पाऊस पडला तरी चालेल, स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस नाही पडला तरी चालेल, या तीनही नक्षत्रांमध्ये पाऊस पडू दे जेणेकरून शेती पिकू देत, या लोकांची जी उपासमार झालेली आहे ती नष्ट होऊ दे, ही शेवटी त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आता म्हणूनच मी तुम्हाला सांगितले की या पाठामधले जे दोन्ही प्रश्न आहेत 7 ते 8 ओळीमध्ये उत्तरे द्या, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर एकच आहे. त्यामुळे याच्यामध्ये वेगळं असं काही लिहायची गरज नाही. फक्त संदर्भासह स्पष्टीकरण जे तुम्हाला इथे 2 दिलेली आहेत बघा. चला चालते वा इथनं एकच भाकरी आहे माझ्या घरात, माझ्या पोरांना हवी ती, ते इथे झोपडी या मुद्द्यामध्ये तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण मिळतंय. त्यामुळे त्याची वेगळ्या पद्धतीने तयारी करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर दुसरा आपला संदर्भ आहे अन्न आलंच नाही मग जाणार कुठं. हा सुद्धा संदर्भ आपल्याला या संन्यासी या मुद्द्यामध्ये आपल्याला दिसतोय. मग त्याची सुरुवात कशी करायची आहे. आपल्याला माहिती आहे की संदर्भासह स्पष्टीकरणाची सुरुवात करत असताना 2 पॅरेग्राफ लिहिणं गरजेचं आहे. 2 परिच्छेद आवश्यक असतात, एक संदर्भाचा, दुसरा स्पष्टीकरणाचा. संदर्भाच्या परिच्छेदामध्ये आपल्याला त्या पाठाचं नाव, लेखकाचं नाव आणि ते वाक्य, दिलेलं वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे हे आपण लिहितो. तिथे थीम नाही लिहिली तरी चालते, लिहिली तरी चालते. जी आपल्या या पाठाची मध्यवर्ती कल्पना आहे ती लिहिली तरी चालते, नाही लिहिली तरी चालते. आता तिथे त्यानंतर दुसऱ्या परिच्छेदामध्ये आपण त्या वाक्याचं स्पष्टीकरण करतो. मग आता इथे झोपडी या मुद्द्याचं ज्या वेळेला स्पष्टीकरण लिहिणार, म्हणजे जो पहिला संदर्भ आहे चला चालते वा इथनं एकच भाकरी आहे माझ्या घरात, आता याचं स्पष्टीकरण लिहित असताना आपण काय लिहिणार. सुरुवातीचं सगळं लिहिण्याची गरज नाही. इथे आपल्याला लिहायचं आहे की मोती काढून झाल्यानंतर भुकेने व्याकुळ झालेले पाणबुडे लोकवस्तीकडे निघाले आणि तिथे त्यांना एक झोपडी दिसली आणि मग झोपडीच्या मुद्द्यामधले जे सगळे मुद्दे आहेत ते आपल्याला एक 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 करून स्पष्ट करायचे आहेत. इथे हा पहिला संदर्भ झाला. दुसरा जिथे आलंय, दुसरं इथे लिहिलंय की अन्न आलंच नाही मग जाणार कुठं. हा मुद्दा सुद्धा इथे लिहिताना कसं लिहायचं आहे की झोपडीकडून कारभारणीने हाकलून दिलेले पाणबुडे पुढे गावात लोकवस्तीकडे पुन्हा निघतात आणि तिथे त्यांनी सगळीकडे उपासमार झालेली लोक, अस्थिपंजर झालेली लोक पाहून अतिशय व्याकुळ होतात आणि तिथे पुढे त्यांना एक देऊळ दिसतं आणि त्या मंदिरात किंवा त्या देवळात एक संन्यासी देवापुढे हात जोडून बसलेला आहे आणि त्या संन्यासी या मुद्द्यामध्ये जे सगळे मुद्दे आहेत ते आपल्याला तिथे स्पष्ट करायचे, तिथे आलेले आहे. एक गोष्ट आणखी एक सांगण्यासारखी, म्हणजे आपण काय करतो की पाठाखाली जे तुम्हाला जी संदर्भासह स्पष्टीकरणासाठी वाक्य दिलेली आहेत तेवढीच आपण तयार करतो. तसं न करता आपल्याला आणखी जर थोडे एक्स्ट्रा जर मार्क्स हवे असतील किंवा एक्स्ट्रा आपली जर तयारी करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला या पाठामध्ये जेवढी वाक्य इन्व्हर्टेड कॉमामध्ये आहेत ती सगळी वाक्य आपल्याला वाचायची आहेत, जेणेकरून त्या प्रत्येक वाक्य कदाचित स्पष्टीकरणासाठी येऊ शकतं हे लक्षात घ्यायचं आहे. आणि बरं ते वाक्य कोणीतरी कोणास म्हटलेलं आहे असंच नाही. फॉर एक्झाम्पल इथे आपण बघा शेवटचं जे वाक्य आहे बघा, शेवटची जी प्रार्थना आहे त्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये इथे सांगितले की देवा मृगाचा पाऊस पडू दे, मघाचा पाऊस पडू दे, हस्ताचा पाऊस पडू दे, स्वातीचा पडला नाही तरी चालेल. हे वाक्य आहे, कधी कोणी कोणास तसं म्हटलेलं नाही आहे. तर हे वाक्य पाणबुड्यांनी वरुण देवाकडे शेवटची प्रार्थना करत असताना उद्गारलेलं वाक्य आहे. आता इथे प्रत्यक्ष वरुण देव आहेत का तर नाही, परंतु तिथे त्यांनी काय केलंय, त्यांची प्रार्थना करत असताना, सगळ्यात शेवटी प्रार्थना करत असताना हे वाक्य वरुण देवाला उद्देशून त्यांनी म्हटलेलं आहे. हा आपला संदर्भातला जो तिसरा मुद्दा आहे. आपल्याला माहिती असेल संदर्भामध्ये 3 मुद्दे महत्त्वाचे असतात. पहिला मुद्दा पाठाचं नाव, दुसरा मुद्दा त्या पाठाचे जे लेखक आहेत त्या लेखकांचं नाव आणि तिसरा मुद्दा
ते वाक्य कोणी कोणास म्हटलेलं आहे हे पाठासाठी आवश्यक आहे. आणि कवितेसाठी आवश्यक असणारे 3 मुद्दे हे सुद्धा पहिले 2 मुद्दे समांतर आहेत, जे कवितेचं नाव, कवी किंवा कवयित्रीचं नाव, आणि तिसरा मुद्दा आपण काय करतोय, त्या कवितेची थीम लिहितो, मध्यवर्ती कल्पना लिहितो. तिथे कोणीतरी कोणास म्हटलेलं वाक्य नसतं, त्यामुळे तिथे आपण थीम लिहितो. आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो परिच्छेद आहे तिथे आपण त्या कवितेच्या ओळीचं स्पष्टीकरण लिहितो. इथे आपल्याला जे वाक्य इथे पाठाशी संबंधित लिहिलेलं आहे त्या वाक्याचं स्पष्टीकरण करतो. आता ते वाक्य काही त्या वाक्याचं स्पष्टीकरण करण्याइतपत तिथे स्पष्टीकरण नसतं, म्हणून त्याला आजूबाजूची परिस्थिती तिथे वर्णन करावी लागते. मग ते वाक्य कुठल्या संदर्भात आलेलं आहे, कोणी कशाच्या दृष्टीने उद्गारलेलं आहे, हे वाक्य तिथे आपण लिहितो किंवा त्याचं स्पष्टीकरण करणं तसं गरजेचं असतं. इथे ही परीक्षेची तयारी म्हणून इथे आपल्याला आणखी काही व्याकरणाचे काही शब्द आहेत, ते शब्द आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. या पाठामध्ये जे शब्द आहेत, सुंदर, क्षणभंगूर, गरीब, भक्त आणि तृप्त. आता याची भाववाचक नामं तयार करत असताना अतिशय सोपी आहेत. सुंदर आणि आणखी एक वेडा. सुंदरचं सौंदर्य किंवा सुंदरता, पण सौंदर्य हे अगदी काय म्हणतात ना, खणखणीत नाणं, जिथे आपण इथे काही चुकू शकत नाही किंवा इथे मार्क आपला कट होण्याची शक्यता नाही. सौंदर्य, सुंदरचं सौंदर्य हेच तयार करायचं. बऱ्याच पाठांमध्ये हे जे शब्द आहेत ते शब्द पुन्हा पुन्हा आलेले आहेत, त्यामुळे त्यांची उत्तरंही तशीच आहेत. क्षणभंगूर, क्षणभंगूरता. गरीब, गरिबी. इथे आपल्या लक्षात तुम्हाला माहीत असेल की ज्यावेळेला गरीब हा शब्द असतो त्यावेळेला तो री दीर्घ असतो, परंतु गरिबी ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला री ह्रस्व होतो आणि बी दीर्घ होतो. हे लक्षात ठेवायचं आहे. समजा इथे स्पेलिंग मिस्टेक झाली तर अर्धा मार्क कट होण्याची शक्यता असते. त्यानंतर भक्त, भक्ती, तृप्त, तृप्ती, वेडा, वेडेपणा किंवा वेड. ही झाली भाववाचक नामं. त्यानंतर विशेषणं तयार करा. प्रार्थना, आनंद, स्वागत, स्वप्न, राग आणि सुख. प्रार्थना विशेषण प्रार्थनीय, आनंदचं आनंदी, स्वागत स्वागतशील, स्वप्न स्वप्नाळू, राग रागीट, सुख सुखी. ही झाली विशेषणे. त्यानंतर या पाठात असलेले विरुद्धार्थी शब्द. पहिला आहे देव, सुंदर आणि आशा. त्यांचे अर्थ आहेत देवचं दानव किंवा दैत्य, सुंदरचं कुरूप आणि आशाचं निराशा. यानंतर लिंग बदला. देव, गाय आणि भाऊ आणि संन्यासी. देवचं देवी, गायचं बैल, भाऊ बहीण आणि संन्यासी संन्यासिनी. इथे परीक्षेला आणखी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट, ज्यावेळेला तुम्हाला व्याकरणाचा प्रश्न येतो त्यावेळेला व्याकरणाच्या प्रश्नामध्ये तुम्ही ज्या सूचना आहेत त्या सूचना आधी खूप चांगल्या पद्धतीने वाचल्या पाहिजेत. कधी कधी विरुद्धार्थी शब्द विशेषणं म्हणून लिहून मोकळे होतात, कधी कधी भाववाचक नामं विशेषणं म्हणून लिहून मोकळे होतात, कधी कधी विशेषणांचे भाववाचक नामं तयार केली जातात. तर ती सूचना नीट वाचावी आणि त्या पद्धतीने असलेली उत्तरं इथे आपल्याला व्यवस्थितरित्या लिहायची आहेत. ओके, धन्यवाद. Prudent Scholars, powered by Lupin Pharmaceuticals.